फसवलं आणि आतापर्यंत सर्व तालुक्यातील नेते मंडळीला, जिल्ह्यातील नेते मंडळीला फसवलं आणि आता राज्यातल्या नेते मंडळीला फसवण्यासाठी ते प्रयत्न करून पाहतात. कालपर्यंत जो नेता राष्ट्रवादीसाठी अपयशी नकोसा ओझं होता, तोच नेता आज भाजपसाठी अचानक विजयी चेहरा, उपयुक्त ताकद आणि टिकाऊ उमेदवार कसा ठरतो? इथं विचारधारेपेक्षा हिशोब महत्वाचा ठरतो. जिथं तिकीट जिंकण्याची शक्यता दिसते तिथे कालचा दोषी आजचा हिरो बनतो आणि जिथं शक्यता संपते तिथं वर्षानुवर्ष झेंडे उचलणारा निष्ठावंत कार्यकर्ता एका क्षणात बाजूला पडतो. हा खेळ केवळ पक्ष बदलण्याचा नाही तर राजकीय सोयीचा आहे. आज जो टिकाऊ वाटतोय तो उद्या निकाल लागल्यावर कुणासाठी टाकाऊ ठरेल याची खात्री आजच्या राजकारणात देता येत नाही. म्हणूनच मतदारसंघाच्या मनात प्रश्न उभा राहतो, निष्ठा चुकली की नेते बदलले, की नेते बदलले म्हणून निष्ठेची किंमतच उरली नाही? हा प्रश्न जितका बोचरा आहे तितकाच तो लोकशाहीसाठी धोक्याचा आहे. पंढरपूरच्या वाखरी गटात सध्या राजकारण नाही तर संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे. सकाळी एका पक्षात, दुपारी दुसऱ्या पक्षात आणि संध्याकाळी थेट देशातील मोठ्या पक्षात उमेदवारी. पण या खेळात ज्यांचा बळी दिला जातोय तो म्हणजे सामान्य कार्यकर्ता आणि पक्षाची निष्ठा. भाजपने वाखरीत जो उमेदवारी देऊन डाव टाकलाय तो मास्टर स्ट्रोक आहे की स्वतःच्याच पायावर मारून घेतलेला हातोडा. मोनिका समाधान काळे अर्ज भरायला निघाल्या तेव्हा गळ्यात राष्ट्रवादीचा पंचा होता, पण लगेच दुसऱ्या दिवशी घडत भाजपचा पंचा हातात कमळ आलं. वाखरीची जनता विचारते, हा ढोंगी नेता आहे की संधी साधूपणा? जनतेच्या कामासाठी पक्षात आलात की स्वतःचं तिकीट कापलं जात होतं म्हणून भाजपचं दार ठोठावलं? काळे घराण्याची पक्षांतर एक्सप्रेस थांबायचं नाव घेईना अशी चर्चा आता गावागावातल्या चौका चौकात रंगली. चर्चा तर अशी आहे की परिचारक समर्थकांना हा निर्णय मान्यच नव्हता, मग ही उमेदवारी आली कुठून? वरचा फोन आला आणि खालची गणितं बदलली. पण चेअरमन साहेब, मतं देणारी जनता आहे, वर राहत नाही, ती खाली जमिनीवर राहते. परिचारकांच्या कट्टर समर्थकांमध्ये सध्या शांतता आहे, पण ही शांतता वादळापूर्वीची तर नाही ना, कारण लादलेला उमेदवार मतदार पचवतीलच असं नाही. एका बाजूला सत्तेची समीकरणं, दुसरीकडे प्रीतीताई यालमार यांची वर्षानुवर्षाची निष्ठा. ज्यावेळी पक्ष वाढवायचा होता तेव्हा यलमार आठवल्या, पण जेव्हा सत्तेची फळं चाकायची वेळ आली तेव्हा राष्ट्रवादीतून इम्पोर्ट केलेल्या उमेदवाराला रेड कार्पेट दिलं गेलं. जर प्रीतीताईंनी आपला स्वाभिमान जागा ठेवला आणि निवडणूक लढवली तर भाजपच्या कमळाची पाकळीनं पाकळी गळायला वेळ लागणार नाही. भाजपनं एका उमेदवाराला पक्षात घेतलं असेल, पण त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांना पक्षात घेतलंय का? काळे घराण्यावरचा अविश्वास आणि यलमार यांच्यावर झालेला अन्याय हा या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. पक्षाचा आदेश मोठा की कार्यकर्त्यांची निष्ठा? आयारामांची घौडदौड होणार की निष्ठेचा विजय? वाखरीनं मैदान आता तापलंय. भाजपच्या या चुकीच्या निवडीचा फटका कुणाला बसणार लवकरच स्पष्ट होईल. सर्व मतदार बंधू मिळून आम्ही सर्व मिळून निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सर्व मिळून घेतो. गेल्या 4 दिवसापासून 8 दिवसापासून बराच उहापोह झाला आणि म्हणून ही निवडणूक एक वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेली आहे. साखर कारखान्याच्या सभासदांना फसवलं आणि आतापर्यंत सर्व तालुक्यातील नेते मंडळीला, जिल्ह्यातील नेते मंडळीला फसवलं आणि आता राज्यातल्या नेते मंडळीला फसवण्यासाठी ते प्रयत्न करून पाहतेच. अशा माणसाला खऱ्या अर्थानं आपल्याला जागा दाखवून द्यायची असेल तर आजचा हा महत्वाचा पक्षप्रवेश आपल्या सगळ्या उमेदवारांना आणि हा महत्वाचा पक्षप्रवेश आहे. त्याच्यामुळे साहेब तुम्ही स्वतः इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी अगदी मनापासून, मी जरी अजितदादा राष्ट्रवादी गटाचा जरी असतो तरी आता ह्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थानं महायुतीच्या माध्यमातून जागा मागणी केली होती, पण आयत्या टायमाला काय घडलं काय माहित नाही आणि दुसराच मार्ग होतोय. फक्त मला एवढं करायचं आहे, जनता वाऱ्यावर सोडून द्यायची नाही, कारण हे जे उमेदवार आहेत ते सगळे उमेदवार निवडून आणूनच त्यांना जागा दाखवण्याची जबाबदारी आम्हाला त्या निमित्तानं पार पाडायची आहे. एवढीच विनंती या निमित्तानं करतो. आपण आला त्याबद्दल अगदी मनापासून आपलं प्रशांतराव परिचारक साहेब, रणजित सिंह भैया, युवराज दादा यांचं अगदी मनापासून मी स्वागत करतो.